FM 90 देवगिरीवाणी आवाज मराठवाड्याचा. मी आहे आपल्यासोबत आर जे संध्या. आणि आज आपण आयुष्मान या मालिकेमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर उदय कुमार जाधव यांना, ज्यांचं 2008 या सालापासून आज सागायत निरंतर कार्य आहे HIV एड्स याबद्दल. त्यांनी सुरुवात मुंबईमधून केलेली आहे आणि आजपर्यंत त्यांनी जवळपास 10,000 पेशंटला उपचार केलेला आहे, त्यांचं निदान केलेलं आहे आणि त्यांना बरंसुद्धा केलेलं आहे. तर आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर उदय कुमार जाधव. आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर्वात प्रथम असा प्रश्न आहे की HIV आणि एड्स या दोन संलग्न आहेत, पण बऱ्याचदा आपण HIV आणि एड्स यामध्ये फरक सर्वसामान्यांना समजत नाही, तर तो नेमका काय आहे? HIV हा जो आहे हा विषाणू आहे आणि ह्याचा जर आपण इंग्रजीमध्ये लॉंग फॉर्म घेतला तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस असं त्याचा होतो. आणि एड्स हा जो आहे हा HIV ह्या विषाणूपासून होणारा आजाराचा समूह आहे, ज्याला आम्ही सिंड्रोम असं म्हणतो. तर एड्सचा लॉंग फॉर्म जर पाहिला तर अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम असं त्याच्यामध्ये होतो. तर HIV हा विषाणू आणि एड्स हा होणारा उत्पन्न होणारा ज्या आजाराचा समूह याला आपण एड्स असं म्हणतो. हा जो आपल्या सामान्यामध्ये वाटतं की HIV म्हणजे झाला म्हणजे तो एड्स झाला म्हणजे तो मृत्यू पावला. खूप मोठी एक त्याच्यामध्ये आपल्याला एक आपण म्हणू की असं प्रॉब्लेम आहे की लोकांना त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे अडचण निर्माण होते. म्हणजे HIV ची लागण झाल्यापासून एड्स होईपर्यंतची ही खूप मोठी बऱ्याच अंतर जावं लागतं. अगदी बरोबर. यामध्ये जवळजवळ 10 ते 13 वर्षाचं अंतर दिसून येतं. असं पण होतं काही ठिकाणी HIV झाल्यानंतर 4-5 वर्षामध्ये पण एड्स होऊ शकतो. पण आपल्या भारतातला जो काही विषाणू आहे टाईप C, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की याच्यामध्ये आपल्याला 10 ते 13 वर्ष लागतात. त्यानंतरच तो एड्स मध्ये रूपांतर होतो. त्याची प्रमुख लक्षणं काय असतात बरं? जर आपण एड्सची लक्षणं पाहिले तर एड्स मध्ये वजन कमी होणे, भूक न लागणे, जेवण न जाणे, त्याचबरोबर त्वचेवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार किंवा अंगाला खाज येणे, किंवा तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे आजार म्हटल्यानंतर डोळ्याला अंधत्व येणे किंवा तुमचं त्याच्यामध्ये छातीमध्ये दुखणे, खोकला येणे असे त्रास तुम्हाला होऊ शकतात. पण HIV जर विचार केला तर HIVचं कोणतेच लक्षणं नाहीत. जर एखादा HIV ग्रस्त व्यक्ती असेल तर त्याला लक्षणं नसतात. आणि खूप लोकांना असं वाटतंय की समजा मला लक्षण नाही तर मला HIV नाही, आणि असे लोक बहुतेक शस्त्रक्रियेच्या पूर्व चाचणीमध्ये सापडतात किंवा काही लोकांनी काही इमर्जन्सीमध्ये काही टेस्ट केली त्यावेळेस ते सापडतात. अच्छा अच्छा. हे टाळण्यासाठी प्राथमिक काय आपण खबरदारी घ्यायला हवी? HIVचा प्रसार जो आहे तो 3 मार्गाने होतो. एक, जर तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवत असाल. 2 नंबर, जर तुम्ही याच्यामध्ये दूषित रक्त घेतलं असेल. आणि 3 नंबर, जर आई गर्भवती असताना HIV ग्रस्त असेल त्याच्या होणाऱ्या अपत्याला ते होऊ शकतं. जर आपण ह्या 3 गोष्टी टाळल्या तर 100% आपल्याला HIV होणार नाही. HIV सामान्यतः हात स्पर्श केल्यामुळे, एकत्र राहिल्यामुळे, एक संडास बाथरूम वापरल्यामुळे होत नाही. त्याच्यामुळे आपण ज्या 3 गोष्टी आहेत त्याची काळजी घेतली तर तुम्हाला HIV होणारच नाही. म्हणजे बरेच गैरसमज असतात, ते आता आपण क्लिअर केलेत की कशामुळे होऊ शकत नाही आणि कशामुळे होऊ शकतो. अगदी बरोबर. फार पूर्वी आम्ही ज्यावेळेस HIV बद्दल काम सुरू केलं होतं तर त्यावेळेस असा लोकांचा संभ्रम राहायचा की घरामधल्या एका व्यक्तीला HIV असेल तर मग सर्वांनाच होईल. दात चावल्याने होऊ शकतो का, किंवा मग एकत्र राहिल्यामुळे होऊ शकतो का, संडास बाथरूम वापरले, एक कॉमन टूथपेस्ट वापरल्याने, साबण वापरल्याने, टॉवल वापरल्याने. पण ह्या कोणत्याच गोष्टीमुळे HIV पसरत नाही. तो रक्तजन्य आजार आहे, रक्तानेच पसरतो. त्याची आपण जर काळजी घेतली तर तो होणार नाही. अच्छा. आपल्या जे व्हिजिटिंग कार्ड जे आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे पण CHIV, तर CHIV मुंबई, तर ते C म्हणजे सर्टिफिकेट इन HIV एड्स मेडिसिन. हा एक कोर्स आहे, म्हणजे हा एकमेव कोर्स आहे पूर्ण भारतामध्ये ज्याच्यामध्ये HIV आणि एड्सचं ट्रेनिंग दिलं जातं. हा पूर्ण 1 वर्षाचा कोर्स होता. आणि या कोर्समध्ये आम्हाला पेशंट बरोबर कसं ट्रीटमेंट मॅनेजमेंट, त्याचबरोबर काउन्सिलिंग, त्याचबरोबर आपण पेशंट व्यतिरिक्त समाजामध्ये कशा प्रकारे आपण HIV बद्दल ज्ञान दिलं पाहिजे, डॉक्टर्सला कशा प्रकारे ट्रेन केलं पाहिजे, आणि हा जो आजार आहे हा मुळासकट कशा प्रकारे आपण कायम पूर्णपणे बरा करू शकतो, शमू शकतो, यासाठी काय काय गोष्टी लागतात त्या गोष्टीवर पण काम करण्यात आलं. म्हणजे सर्टिफिकेट कोर्स आहे. हा सर्टिफिकेट कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये
मी तिथे प्रथम आलो होतो. खूप खूप अभिनंदन. खरं तर ही महत्त्वाची आणि गौरवाची गोष्ट आहे की आपण आमच्यासोबत आहात आणि आपल्याला त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळालेलं होतं. येस हं, मॅडम. हं. तर आता मला एक सांगा की एड्सग्रस्त व्यक्तींसाठी समाज जो आहे तो कशा प्रकारची भूमिका घेतो आणि तुमच्या निदर्शनास काय नेमकं आलेलं आहे? एड्सग्रस्त व्यक्ती जो आहे हा हं. खरोखर एक खूप कष्टातून जाणारा व्यक्ती आहे. हं. कारण का खूप वेळेस त्या व्यक्तीला माहीतच नसतं की त्याला हं. हा आजार आहे. हं, हं. आणि ज्यावेळेस त्याचं निदान होतं हं, तर हं. त्यावेळेस ते खूप सारे त्रासामधून जावं लागतं. सर्वप्रथम डॉक्टर लोकांमध्ये त्याच्याबद्दलचं जे प्रेम भावना वगैरे असेल हं, हं. ती बहुतेक कमी होते. त्याच्यामध्ये एक वेगळेपणा त्यात येतो. हं. नातेवाईकांना सांगण्यात येतं की हा हो. असा आजार आहे हो. जो दुर्गम आहे, बरा होऊ शकत नाही, दुर्धर हं. आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्यानंतर असं वाटतं की मग नातेवाईक हा आजार लहान मुलांना होईल का? मग लहान हं. मुलांना त्याच्यापासून दूर ठेवायचंय का? हं. असे प्रश्न आम्हाला विचारतात. हं. आणि लोकांमध्ये मग पाहण्याचा दृष्टिकोन होतो किंवा हो हा ना. माणसाचा जो चरित्र आहे हो. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील त्या हं. गोष्टीचा हं, त्याच्यामध्ये हं. प्रॉब्लेम होतो. हं, हं, हं. असं पण आम्हाला पाहण्यात आलं की हं. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला आजार झाला हां, असेल, हां, हां. तिला तर वाटतं की पतीपासून मला आजार आला, हं, हं. मी तर कोणतं काही चूक केलं नाही, हां, तर हां. मी हे का भोगावं? तर हं, ह्या हं. गोष्टीमुळे त्यांच्या मनामध्ये खूप मानसिक खच्चीकरण होणे, हं, हं. मनामध्ये त्यांचे वेगवेगळे विचार येणे, हं. अँझायटी, डिप्रेशन तयार होणे, हं, हं. असे पण आम्ही त्रास असलेले पेशंट आम्ही पाहिलेले आहेत. अच्छा. आणि एक डॉक्टर म्हणून तुम्हाला जो अनुभव आलाय, समजा तुम्ही एखाद्याचं काउन्सिलिंग करावं लागतं बऱ्याचदा, कारण डॉक्टर एक काउन्सिलर पण असतो. कारण त्याची मानसिक अवस्था तो ज्या क्रिटिकल सिच्युएशनमधून चाललेला आहे, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव यावरनं तुम्ही अनुमान लावत असतात. तर तुम्हाला असे कुठले अनुभव आले, की असा एखादा अनुभव, की जो तुम्हाला कायम लक्षात राहतोय, की त्याचं मी काउन्सिलिंग केलं आणि त्यानंतर ते बदललं गेलं असं? खूप वेळेस असं होतं की जे वयस्कर लोक आहेत हां, हां. त्या वयस्कर लोकांमध्ये HIV होणार नाही असं लोकांना वाटतं. हं, हं. म्हणजे एखादा वेळेस ज्यावेळेस मुलगा आईला घेऊन येतो हं, हं. त्यावेळेस तो खूप घाबरलेला असतो. तो विचार हं. करतो माझी आई वृद्ध आहे आणि हं. तिला समजा असं कळालं की तिला आजार आहे हं. तर तिला हार्ट अटॅकनेच ती मरेल किंवा तिला हं. काहीतरी वेगळं होईल. पण हं. आम्ही इथे एक सिम्पल क्रायटेरिया विचार करतो की हं. आपला जो काही आजार आहे तो हं. आपण पेशंटला सांगायला पाहिजे, हं. जेणेकरून पेशंटचा मनाचा संभ्रम दूर होतो हो, हो, आणि हो. त्यांना ट्रीटमेंट घेण्यासाठी फायदा होतो. हं. आजार लपवल्याने पेशंटमध्ये जास्त आजारी पडण्याचे संकेत असतात, हं. पण आजार खुल्ला केल्याने एक संवाद तयार होतो. हं. हा संवाद त्या पेशंटला चांगलं जगण्यासाठी, हं. चांगल्या प्रकारचे औषधोपचार घेण्यासाठी हं. तो त्यांना प्रमोट करतो, जेणेकरून आपण एक चांगलं ट्रीटमेंट पॉलिसी करू शकतो. हं. आता आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये पूर्ण देशभर आपलं कार्य आहे आणि समजा तुम्हाला आता समजलंय की आपल्या भारत देशामध्ये कशा प्रकारची सिच्युएशन आहे. पण सर्वात जास्त ह्याचं प्रमाण एड्सग्रस्त असणाऱ्यांचं तर कुठला देश आहे? जर आपण पूर्ण जगात पाहिलं हां. असेल तर साऊथ आफ्रिका देशामध्ये सगळ्यात जास्त HIVचं प्रमाण आहे. हं, हं. तिकडे 25% पर्यंत प्रमाण असावं अच्छा. असा अंदाज आहे याच्यामध्ये. अच्छा. हं. आणि जर आपण भारत जर पाहिलं तर भारतात हं. दुसऱ्या क्रमांकावर आहे. हं, हं. भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाण HIVचे ग्रस्त असतील तर पूर्ण जगामध्ये सेकंड स्टेजला आपण येतो का? हं. कारण आपलं पॉप्युलेशन खूप मोठं आहे, अच्छा. वास्ट हं. पॉप्युलेशन असल्यामुळे बरोबर. आणि आपल्याकडचे लोक विविध राज्यामध्ये पसरलेले असल्यामुळे हं, हं. आपल्याकडचं प्रमाण जास्त दिसतंय. हं, हं. परंतु ज्या ठिकाणी आपण जॉग्राफिकल पार्ट जर आपण पाहिला, हं. मेट्रो सिटीजमध्ये जास्त प्रमाण आहे, टुरिस्ट प्लेसेसमध्ये जास्त प्रमाण आहे, अच्छा. रिलिजियस प्लेसमध्ये जास्त प्रमाण आहे. हं. तर हे 3 ठिकाण जर आपण बघितलं तिथं प्रमाण जर पाहिलं HIVचं खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे. अच्छा. जागतिक पातळीवर हा तसा खूप मोठा प्रश्न पण आहे आणि समस्या आहे. कुठल्या प्रकारचे उपाययोजना केल्या जातात? म्हणजे तुम्ही त्या संघर्षात आहात आणि त्या कमिटीमध्ये आहात आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुमच्या NGOला तुम्ही जोडलेले आहात आणि जवळपास 10,000 लोकांवर तुम्ही इलाज पण केलेले आहेत. तर कुठल्या उपाययोजनांचा आधार घेता आपण हे कार्य करतात? जर आपल्याला HIV थांबवायचं हं. असेल हं. सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला निदान करणं गरजेचं हं, आहे. हं. हे निदान तेव्हाच होईल ज्यावेळेस प्रत्येकजण पुढे येऊन तपासणी करेल. हो, हो. म्हणून तपासणीवर भर देणे हा सर्वात मोठा उपाययोजना मला अच्छा. वाटते. तपासणीमध्ये कुठले म्हणजे काय असतं? HIV तपासणी जी आहे ही एक तपासणीमध्ये अँटीजन अँटीबॉडी टेस्ट हं. ही सगळ्यात कॉमन टेस्ट आपण करतो. हं, हं. या टेस्टमध्ये लवकरात लवकर तपासणी होऊन रिपोर्ट येतो. हं. त्याच्याप्रमाणे दुसरा जी तपासणी आहे त्यामध्ये PCR तपासणी आपण करतो, हं. नॅट तपासणी म्हणतो, हं, हं. न्यूक्लिक ऍसिड ॲम्प्लिफाईड तपासणी. या तपासणी सुद्धा आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट भेटतात. पण ही तपासणी संदिग्ध लोकांवरच करतात की सर्वसामान्यांवर सुद्धा?
ऍक्च्युली आपण पूर्ण भारतात जेवढे पण लोक आहोत हा. हे आपण HIV ग्रस्त असू शकतो हो. ह्या विचार करूनच आपण तपासण्या केल्या बापरे. पाहिजे. कारण का तुम्हाला काहीच माहित नसतं की तुम्हाला HIV कधी होईल किंवा होणार नाही. HIV तुमचा चेहरा पाहून, वजन पाहून, तुमच्या समाजाचं स्थान पाहून होत नाही किंवा वयमान सुद्धा पाहत नाही. म्हणजे एकदम लहान बाळापासून तर आम्ही 80-85 वर्षाचे सुद्धा नवीन HIV पेशंट पाहिलेले आहेत. हो का. तर त्याच्यामुळे आपण एखादा वयाचा क्रायटेरिया लावू शकत नाही किंवा एखाद्या समाजातला भागाचा क्रायटेरिया लावू शकत नाही. आपल्याकडे गरीबातल्या गरीब पासून श्रीमंताला श्रीमंतापर्यंत सुद्धा HIV ग्रस्त लोक सापडतात. तर तपास करून घेणे हे गरजेचे आहे. जो पहिले जुना क्रायटेरिया होता की सेक्शुअल ट्रान्समिशन होतं, आता जो तो चेंज होऊन आता तो सुईने होणारा त्रास जास्त वाढू शकतो. त्याच्यामध्ये आता बघतो की खूप ठिकाणी टॅटूचं एक नवीन फॅड किंवा फॅशन आलेलं आहे. ह्या टॅटू करताना खूप वेळेस काय होतं की ती जी सुई आहे ती सुई कोणी बदलत नाही. इंक बदलतात पण सुई बदलत नाही. त्याच्यामुळे तो आजार होण्याची शक्यता जास्त वाढते. तर त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करत असो, रक्त किंवा कोणत्याही प्रकारचं हे आपण ते टेस्टिंग केलीच पाहिजे. ही खूप मोठी गोष्ट सांगितली आपण आपल्या, कारण युवा पिढीमध्ये आता हे एक फॅड आलेलं आहे की टॅटू गोंधवून घेणं आपल्या शरीरावर, आणि ही खूप महत्वाची माहिती आपण देत आहात जेणेकरून ते अलर्ट होतील. बरोबर आहे. तर ह्या प्रकारचा जो काही नवीन इन्फेक्शन पार्ट आहे तो येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तपास करणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक त्रास होऊ नये, तुम्ही दरवर्षी एक HIV तपासणी करायला काहीच हरकत नाही आणि सर्वांची करायला पाहिजे. वयस्कर असेल किंवा लहान वयाचे असतील, तरुण वयाचे असतील, सगळ्यांनी HIV तपासणी केलीच पाहिजे. ही तपासणी कुठे उपलब्ध असते? ही तपासणी तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये पण उपलब्ध आहे, जी की मोफत आहे आणि गोपनीय सुद्धा आहे. आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला सरकारी सेवा नसेल तर तुम्ही प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा ह्या तपासण्या करू शकता आणि माहिती घेऊ शकता. ह्या तपासण्या जर केल्या त्या ॲक्युरेट असतात आणि त्याची माहिती पूर्ण योग्य घेतली तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा आजाराचा धोका इथून पुढल्या आयुष्यात होणार नाही. आम्ही तुमची कीर्ती ऐकलेली आहे आणि आपण बऱ्याचदा HIV ग्रस्त लोकांचं म्हणजे लग्न सुद्धा करून दिलं आहे. तर ते नेमकं कशा प्रकारे? HIV ग्रस्त लोकांसाठी आपण हा प्रयत्न करत आहोत की HIV ग्रस्त लोकांनी HIV ग्रस्त लोकांना लग्न करावं. तर त्यामध्ये जे पेशंट्स आपल्याकडे HIV पॉझिटिव्ह असतील त्यांचा आम्ही एक बायोडेटा तयार करतो आणि जर कोणी त्याच्यावर विचारणा केली तर तो आम्ही बायोडेटा त्यांच्याबरोबर शेअर करतो, जेणेकरून ते दोन्ही लोक त्यांच्या पद्धतीने त्याच्यावर विचार करू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांचं पुढील आयुष्यामध्ये ते आनंदी जीवन जगू शकतात. आणि एखाद्याला समजा त्याची लागण झाली HIVची, त्याच्या मनात एक वेगवेगळी भीती असते. सुरुवातीला तो लपवत असतो, आता तुम्ही जे सांगितलंय, तर त्यानं नंतर खबरदारी नेमकी काय घ्यावी पुढं? कारण त्याच्यावर उपचार चालू असणार आहे, पण उपचार चालू असताना सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, प्रिकॉशन. बरोबर. हा जो आजार आहे हा आपला लॉंग टर्म डिसीज मध्ये मोडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वेळेस काळजी घ्यावी लागते. HIV पेशंट्स मध्ये त्यांची जी CD4 सेल्स म्हणजे इम्युन सेल्स जे आहेत ते कमी होतात. त्यामुळं CD4 सेल्सचा जे पण मेमरी पार्ट असतो तो आपल्या वॅक्सिन ज्यावेळेस आपण देतो त्यामुळे तो डेव्हलप होत असतो. आणि जर ते आपले CD4 सेल्स कमी झाले तर त्यातली मेमरी कमी होते आणि मग लवकर वेगवेगळ्या आजारांना त्यांना पुढे जावं लागतं. मग ते सर्दी खोकला असेल, ताप असेल, निमोनिया असेल, TB असेल किंवा कॅन्सर पण राहू शकतो. त्यासाठी आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की आपल्याला आजारी पडायचं नाही, त्यासाठी आजारी लोकांमध्ये जायचं नाही. 2 नंबर, तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या अशा गोष्टी सेवन करायचे नाही ज्यातून तुम्हाला आजार होऊ शकतो, जसे थंड, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम, बाहेरचं जेवण, ज्यातून तुम्हाला आजार जो आहे तो कंट्रोल करता येतो आणि तुम्ही सुखी निरोगी आयुष्य जगू शकता. आपल्याकडे असे पण पेशंट्स आहेत जे मागच्या 10 ते 15 वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहेत, त्याच्या आपल्याकडे ते एकदाही आजारी पडले नाही. म्हणजे किंबहुना कोविड मध्ये सुद्धा कोणी मला एकही फोन केला नाही की मला बेड बुक करा किंवा बेड पाहिजे, माझा पेशंट आहे जो. म्हणजे त्यांनी खबरदारी घेतली. ज्यांनी खबरदारी घेतली त्यांचं वय जरी समजा 80+ असलं तरी पण ते आजारी पडले नाही. मला वाटतं हीच माझ्या सक्सेसफुल ट्रीटमेंटची एक पावती आहे की लोकांना त्याच्यामध्ये आजारी पडत नाही. आणि आपला जो लाईफ केअर क्लिनिक मध्ये हाच क्रायटेरिया वापरतो आपण की तुम्ही आजारी न पडण्यासाठी माझ्याकडे या. जर तुम्ही आमची सिस्टम फॉलो करणार तुम्ही आजारी पडणार नाही आणि तुम्हाला कोणत्याच प्रकारचे नवीन औषध उपचार घेण्याची गरज पडत नाही. मुंबईला असताना आमच्याकडे
मोर दॅन 95 इयर्सचा पेशंट सुद्धा होता. हो. इथे आपल्याकडे आता सध्या 85 इयर्सचं कपल आहे. आपल्याकडे जे आहे 65-75चे पण खूप लोक आहेत, रिटायर्ड लोक आहेत. ते आज आपलं औषध उपचार घेऊन आज व्यवस्थित जीवन जगत आहेत. आणि मला वाटतं हेच खरं एक आरोग्याची गुरुकिल्ली आहे की तुम्ही आजारी न पडता आनंदी जीवन जगू शकता. HIV ची लागण झालेली व्यक्ती पूर्णपणे बरा होऊ शकते का, हा एक प्रश्न असतो सर्वसामान्यांना. येस, हा जो प्रश्न आहे खरोखर एक चांगला प्रश्न आहे. कारण का त्या आशेवरच आज आपण जगत आहोत की HIV चा जो पार्ट आहे तो लवकर पूर्णपणे बरा होईल आणि आपण आनंदाने जगू शकू. परंतु अजूनपर्यंत पूर्ण जगात याविषयी अजून HIV नील झालेला की HIV मुक्त झालेला व्यक्तीचे नावं पूर्णपणे आलेले नाहीत. तरी आपण ही आशा सोडलेली नाहीये. आज न उद्या कधी ना कधी HIV हा पूर्णपणे बरा होईल असं वाटत आहे. त्याच्यावर झालेले रिसर्च, ज्याच्यावर झालेले जे पण काही कामं आहेत ते आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. खूप नवीन नवीन प्रकारचे ART औषधं आता उपलब्ध होत आहेत. आता आपण सध्या गोळ्या घेत आहोत. आता आपल्याला एकच गोळीमध्ये पेशंट दिवसाला एक गोळी घेत होतो, पण सुरुवातीला पेशंटला 150 गोळ्या एका दिवसाला घेताव्या लागत होत्या. 150तून आपण 100वर 50 आणि आज 150 आणि आज आपण एकच गोळी सुद्धा पेशंट व्यवस्थित होऊ शकतो. दुसरं असं की पेशंट जे आहेत त्याच्यामध्ये आता इंजेक्टेबल सुद्धा औषधं येण्याची शक्यता आहे. मग त्याच्यामुळे रोज एक गोळी पण घ्यायची बहुतेक गरज पडणार नाही. तुम्हाला 2 किंवा 3 महिने एक इंजेक्शन घेतलं की तुमचा पूर्ण आजाराचा जो इन्फेक्शन आहे ते 3 महिन्यापर्यंत कंट्रोल राहू शकतं, अशी आशा आहे. खूप छान सांगितलं. आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्स पण घेतात आणि NGOशी संलग्न आहात, तर ते काम करत असताना काय अनुभव आपल्याला आलेले आहेत? कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस आम्ही जातो तर आपल्याला लक्षात येतं की आपले जे पाश्चिमात्य देशातले म्हणजे युरोप आणि अमेरिकेतले जे पण काही डॉक्टर लोक आहेत त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास खूप जास्त चांगला चालतो आणि त्यांना पेशंटमध्ये नवीन काय येऊ शकतं याच्याकडे त्यांची माहिती जास्त आहे. परंतु त्यांचा जो क्रायटेरिया हा थेरॅटिकल जास्त असतो आणि त्यांच्याकडे नंबर ऑफ पेशंट कमी असतात. पण आपल्या भारतामध्ये आपल्याकडे जो आहे की आपले नंबर ऑफ पेशंट जास्त असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जास्त होतो आणि त्यामुळे आपले पेशंट लवकर बरे होतात. आपले पेशंटमध्ये लवकर एनर्जेटिक होऊन कामाला लागतात आणि रिहॅबिलिटेशन खूप चांगलं राहतं आपल्याकडे. आणि आम्हाला असं वाटतं की आपल्या साईडचे पेशंटमध्ये जर आपण NGOचा पार्ट कन्सिडर केला तर वेगवेगळे सेक्शुअल बिहेवियर्स आपल्याकडे आहेत. काही लोक समलैंगिक संबंध ठेवतात, काही लोक बायसेक्शुअल असतात. तर ह्यामध्ये HIVचं प्रमाण होण्याची टक्केवारी जास्त वाढते, 70% वाढू शकते. तर मला वाटतं हाय रिस्क बिहेवियर जो पार्ट आहे तो आपण कंट्रोल केलाच पाहिजे आणि आपलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपण सेफ्टी गाईड्स हे आपण जर वापरले तर आपल्यापर्यंत आजार पोहोचणार नाही किंवा आपल्या परिवाराला त्याच्यामध्ये त्रास होणार नाही. तर मला वाटतं की ह्याचा अभ्यास अजून व्हायला पाहिजे. बिहेवियरल सायन्स जो पार्ट आहे तो चांगला डिटेलमध्ये स्टडी व्हायला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती हा एक युनिक आहे, देवाने बनवला आहे पण तो वेगळा बनवला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या गरजा, त्याच्या राहणीमान हे सगळं वेगळं असल्यामुळे आपण त्याला जज नाही करू शकत. त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय गोष्टी करता येईल त्या केल्या पाहिजे जेणेकरून आजार नाही पसरला पाहिजे. तर ह्या गोष्टी जर मला वाटतं डिटेलमध्ये जर अभ्यास करू शकलो आपण, त्याच्यावर आपण काम करतोय आम्ही, त्या गोष्टीसाठी पुढे त्याच्यामध्ये फायदा होईल. आपल्या समाजामध्ये खूप वेळेस आता ऍक्सेप्ट केलंय, आता LGBTQ वगैरे ह्या गोष्टी आपण बघत आहोत, ते ऍक्सेप्ट झाले याच्यामध्ये, पण त्यातून आजार न पसरण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजे याच्यावर सुद्धा आपलं काम वाढलं पाहिजे. खूप चांगलं सांगितलं आपण. आता जाता जाता आमच्या देवगिरी वाणीच्या स्टुडंटसाठी म्हणजे विद्यार्थी तरुण वर्गासाठी आपला संदेश काय असेल नेमका? तरुण वर्गासाठी मी सांगेल की तुम्हीच खरोखर हा जो आजाराचा भार आहे तो कमी करू शकता. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. सर्वप्रथम पर्सनली तुम्ही काय करू शकता, पर्सनली तुम्ही तुमचा जो लाईफ पार्टनर असेल त्याच्या एकाच पार्टनरवर तुम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिक राहा. 2 नंबर, जर तुम्हाला काही संबंध ठेवायचा असेल तर तुम्ही सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. 3 नंबर, तुम्हाला कोणतीही काही अडचण वाटली तुम्ही लगेच जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नक्की या, त्यांची विचारणा करा, माहिती करून घ्या, स्वतःला सुरक्षित ठेवा. तुम्ही जर तुमची हेल्थ आज सुरक्षित ठेवली तुम्ही जगामध्ये कुठेही आज एक सक्सेसफुल पर्सन राहू शकता. आज खरोखर हेल्थ इज वेल्थ हा जो काही आहे तो खरं ठरत आहे. आपण जर आपली स्वतःची दैनंदिन जीवनामध्ये आपले आरोग्य सांभाळलं तर आपण खरोखर आपल्या देशाला एक महान देश नक्की बनवू शकतो. आणि इथून पुढे आपण टेस्टिंग करणे, स्वतःला कोणत्याही कार्यात भाग घेणे, त्या गोष्टी आपण केल्या तर आपण हा आजार HIV AIDS आजार
बऱ्याचपैकी कंट्रोल केलेला आहे. हम्म. तो पूर्ण 100% आपण तो बरा करू शकतो. हे खूप चांगल्या प्रकारे आपण सांगितलेलं आहे आणि आमच्या तरुण वर्गाला, विद्यार्थी मित्रांना चांगला संदेश पण आपण दिलेला आहे की आपण जे वागत आहोत, आपल्या पूर्ण वर्तणुकीचा आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम होत असतो आणि त्याला चांगलं ठेवण्यासाठी सेफ राहा, तुम्ही सुरक्षित राहा आणि आनंदी राहा, महत्त्वाचं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि आजच्या दिवशी ही सर्व माहिती आपण आमच्या प्रेक्षक वर्गाशी आणि श्रोत्यांशी शेअर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, खरोखर आनंद होत आहे. धन्यवाद. धन्यवाद.